नमस्कार मित्रांनो, मी वैशाली झोपे म्हणजे आपले सर्वांची स्वरदा. आज मी आपणापुढे माझ्या काही राजस्थान ट्रीपमधील गमती जमती सादर करत आहेत. तर मित्रांनो, 2025 हे वर्ष खरं तर माझ्यासाठी खूप आनंद घेऊन आले. कारण 5 जानेवारी 2025 या रोजी माझी राजस्थान ट्रिप सुरू झाली. मित्रांनो, 5 जानेवारी 2025 या रोजी संध्याकाळी 8:30 वाजता आमची कल्याणवरून पुणे जयपूर ही ट्रेन होती. त्यासाठी आम्ही 7 वाजता घरातून निघालो. बरोबर आम्ही 7:30पर्यंत स्टेशनला पोचलो. तिथे अगदी वेळेवर म्हणजे 8:30 वाजता आमची पुणे जयपूर ही ट्रेन आली आणि त्या ट्रेनने आमचा क्ल्यू ट्रीपसोबत पुढचा प्रवास सुरू झाला. आम्ही लवकर निघालो असल्याकारणाने घरून डबे आणलेले होते. ट्रेनमध्येच आम्ही सर्वांनी मस्त एकत्र बसून डबे खाल्ले. डबे खाऊन झाल्यानंतर जरा वेळ गप्पा केल्या आणि हळूहळू सर्वांच्या डोळ्यावर निद्रादेवीने आपले साम्राज्य पसरवायला सुरुवात केली होती. झोप तर काही अजून कुणाला गाढ लागली नाही, पण सर्वांनी एक एक डुलकी मात्र नक्की काढली. नेहमीप्रमाणे सकाळी जाग आली. बाहेर बघितले तर अंधारच दिसत होता. खिडकी उघडून काही पूर्ण बाहेर बघायची हिंमत झाली नाही, कारण थंडी खूप होती. घड्याळात बघितले तर 6:30 वाजले होते. तरी पण आम्ही तसेच बसून राहिलो. चहा पिलो. 1 वाजलं तरीसुद्धा सर्वत्र धुक्याचे साम्राज्य होते. शेवटी 2 वाजेच्या आसपास आमची गाडी दुर्गापूर येथे आली. तिथे गाडी बराच वेळ थांबली. आम्हाला असं वाटलं की आता आपली गाडी लेट झाली. पण जरा वेळाने गाडी सुरू झाली आणि माझं बाहेर लक्ष गेलं तर काय, तर गाडी तर पुन्हा उलट दिशेने चालली होती. मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं की अगं, आपली गाडी पुन्हा उलट दिशेने कशी काय चालली आहे? तर आमच्या शेजारी बसलेली व्यक्ती म्हणाली की दुर्गापूरवरून गाडीला नवीन इंजिन लागते आणि दुर्गापूरवरून वेगळ्या रूटने ही गाडी जयपूरला जाते. बरोबर वेळेवर 3 वाजता आम्ही जयपूरला पोचलो. तिथे आम्हाला पिकअप करायला क्ल्यू ट्रिपचे एक सभासद म्हणजे संजय सिंग दादा हे आलेले होते. त्यांनी आम्हाला सर्वांना तिथे आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये बसवले आणि आमच्या नियोजित हॉटेलवर पोहोचवले. धन्यवाद. पुढचा भाग लवकरच.